हे सगळं समजून घेताना माझा जरा गोंधळ होतो। आम्हाला तुमच्यासारखं गोलगोल नाही बोलताय। याआधी आपण अनेक वेळा भेटलो, भांडलो। खरं तर आम्ही तुमच्याशी भांडत होतो आणि तुम्ही फक्त ऐकत होता, पण तेव्हा त्याला त्यावेळेची परिस्थिती जास्त कारणीभूत होती। एनिवे, सिलेबस कंप्लीट झाला? जस्ट जोकिंग। मला निघायला हवं। या, तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही जरूर जा। या जगातल्या वाटा खूप छोट्या आहेत देवयाने, आणि एकमेकांना त्या कुठे ना कुठेतरी भेटत असतात। तसंच काहीसं माणसांचंही आहे। आता यापुढे आपण कुठल्या वळणावर एकत्र भेटू माहित नाही। बाय। दुखतंय। चल चहा घे चल। चल घे ना चहा लवकर। ढोस ना। मोऱ्या काय केलंस तू हे मूर्ख? ए मी काय केलं नाही, तुझंच लक्ष नव्हतं। हो, मुद्दाम सांडलायस तुझ्या। यार खोटे आरोप करू नका, सांगून ठेवतो महागात पडेल। काय करशील रे? काय करशील? काय करशील? काय करशील? सांग ना, काय करशील? पुढे येऊ नको, मी ओरडेन। हे बघा आलो, काय कर? गोदा काकू, गोदा काकू। मोर्या बोमल्याला काय झालं तुला? खाली ये। मी नाही येणार, तू मारतेस। अरे नाही बाबा, खाली ये ना। मी नाही येणार। अरे तू काकू हे बघ, माझ्या हातावर गरम गरम चहा सांडलाय ना। हातातच जाऊ दे ग, चांगला कप फोडला आपला। अरे कधी अक्कल येणार रे तुला? अरे शहाण्यासारखं वाग ना जरा। हा राज बघ। अरे त्याच्याचकडे बघतोय मी, आणि यापुढे सुद्धा बघणार आहे। पण तुझे एकदा डोळे तपासून घ्यायला पाहिजेत, कारण तुला फक्त माझ्याच वाईट गोष्टी दिसतात ना। काय काय म्हणायचंय काय तुला? तू शहाणा आहेस? आहेच। ओ खरंच खरंच तू खरंच शहाणा आहेस। नाही असं कर ना, चक्कीवर जा आणि दळण घेऊन ये। स्टॅच्यू। आजच्या दिवस राज शहाणा आहे, मी नाही। ओके? काकू तो गेला। हा नेहमी मला असाच फसवतो। काकू तू समजतेस तेवढा मोरोबा वेडा नाहीये, खूप शहाणा आहे। वेळ आली ना की सगळं सांगेन तुला। बरं जाऊ दे, तुला चक्कीत जायचं ना, मी जातो। चल 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 चल। अगं मी जातो शहाण बाळ। चल 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 चल। आम्हा सर्वांना तुम्हाला भेटावंसं वाटलं म्हणून आलो। काय केंकरे सर? हो, आता रणवीर राजेश शिर्केंना भेटल्यानंतर आपली भेट घ्यायलाच हवी असं म्हणत होत्या पत्कीबाई। असं का? बर, मग काय म्हणतायत रणवीर राजेश शिर्के? तुमच्याबद्दल, शाळेबद्दल राजेश शिर्के खूप भरभरून बोलत होते सर। तुम्हाला कल्पना नसेल डीवी सर, पण आजही तुमच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर आहे। नक्की आदरच वाटतो की माझ्या मानसिक वार्धक्याबद्दल काळजी वाटते? तुमच्यावरच्या विश्वासामुळेच आजपर्यंत त्यांनी शाळेमध्ये कधीही लक्ष घातलं नाही असं मात्र रणवीर राजेश शिर्के म्हणाले। राजेश शिर्केंबरोबर बरीच चर्चा झालेली दिसते। माझ्याबद्दल त्यांना आदर आहे असं ते म्हणतात, पण मला मानसिक वार्धक्य आलंय असंही तेच म्हणाले होते, आठवत आहे ना? तुमचं बोलणं बरोबर आहे, पण अरे एखादा माणूस स्वतःच्या संस्थेसाठी 5 कोटी रुपयाची देणगी जाहीर करतो, तर त्याचा मोठेपणा मान्य करायचं सोडून स्वतःचा मोठेपणा कमी होऊ नये म्हणून त्याच्यावर गलिच्छ आरोप करायचं, हे बरोबर आहे?
तुम्हाला माझ्याबद्दल काय म्हणायचं आहे ते माझ्या हळूहळू लक्षात येतंय किरकिरे. बरं झालं तुमच्या तरी लक्षात आलं. आम्ही तर यांना सांगून सांगून कंटाळलो. अहो स्वतःला मिळालेला 5 लाखाचा चेक नाकारला. नाही माणूस एकदा चुकतो, पण आता 5 कोटी नाकारणं म्हणजे काय? अहो त्या 5 कोटी रुपयांमध्ये कितीतरी मुलांचं आयुष्य उभं राहिलं असतं. अहो आता माझ्याच मुलीचं बघा ना, एवढं सगळं होऊनही त्यांनी माझ्या मुलीला मेन मॉडेल म्हणून सिलेक्ट केले, तेही 21 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट करून. अहो आजकालच्या जगात एवढं कुणी कुणासाठी करतं का? आता तुम्ही आलाच आहात तर जरा ह्यांना समजवा. मी काय म्हणते बाबा, तुम्हीच थोडं यांचं ऐका ना, म्हणजे उगाच घरामध्ये वाद नको ना. मला वाटतं आम्हाला आता निघायलाच हवं. जाता जाता एक आठवण करून देतो सर. तुम्ही आजपर्यंत म्हणत आलात की ही संस्था उभारण्यात, ही शाळा उभारण्यात आमचाही फार मोठा सहभाग आहे. तेव्हा आता आम्हाला एवढंच वाटतं, यापुढे संस्थेच्या संबंधित कोणतेही निर्णय घेताना आम्हाला जरूर विश्वासात घेतलं जावं. येतो आम्ही. विक्रमादित्य, वाव! श्रावणी, श्रावू, काय बाबा माझा एक हात चूज करा ना. काय वेळे पण आहे श्रावणी. बाबा करा ना. आय एम सो हॅपी. माझं तर स्वप्न खरं होणार बाबा. तुम्हाला माहितीये मी स्वप्नात काय बघितलं ते? तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार आहे? बाबा मला विक्रमादित्यने प्रपोज केलं. त्याने असं माझा हात हातात घेतला आणि अलगद बोटात रिंग घातली. माय गॉड, अमेझिंग. बाबा तुम्ही मला खूप लवकर उठवलं. मला स्वप्न अजून बघायचं होतं. श्रावणी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जागी हो आणि असली स्वप्न बघणं सोडून दे, खास करून त्या विक्रमादित्याचं. वाटलंच मला. श्रावणी, आईसारखं बोलू नकोस. आई करेक्ट बोलते.
तुमची स्वप्न नेहमी दारिद्र्य रेषेच्या खालचीच असतात. श्रावणी, तू काय बोलतेस कळतंय का तुला? मला कळतंय, पण तुम्हाला अजूनही कळत नाहीये. राजेश शिर्केंची लीड मॉडेल आहे मी. अशी स्वप्न बघायचा हक्क फक्त मला आहे. श्रावणी, माणसानं आकाशात उडण्याची स्वप्न जरूर बघावीत, पण त्यानंतर आपल्याला जमिनीवरच उतरायचं याचंही भान ठेवावं. दोन असाइनमेंट्स. नाही तुम्हाला विक्रमादित्यचे सासरे बनवलं ना, तर आमचं नाव श्रावणी देशमुख नाही. अहो अभिलाषा, मला 700 रुपयाचा हिशोब नाही लागत आहे. पण मीच कुठेतरी ते ठेव. मी तुला दिले होते का 700 रुपये? 700 रुपये? हो. शी, कसला रुपयाचा हिशोब म्हणताय? आता त्यातनं बाहेर या. हो, आणि काय करू म्हणतेस? हो, काय करू काय? आता लाखांचा, करोडोंचा हिशोब करायला शिका. आपल्या मुलीमुळे नशीब बदलले आपलं. आता तिच्याच पैशांचा हिशोब ठेवायला आपल्याला एक माणूस ठेवायला लागणार आहे. मी काय म्हणते, दुसऱ्या कुणाला सांगण्यापेक्षा तुम्हीच का नाही तिच्या पैशांचा हिशोब ठेवत? नाहीतरी तुमच्या मास्तर कितना असे किती पैसे मिळतात ना. अभिलाषा, तू काहीही बडबडतेस का? मी काही बडबडते? हा बघा, 5 लाखाचा चेक आहे. 5? हा. बरोबर आहे. तुम्हाला लाखांची आकडेवारी करायची सवय नसेल ना. मी मोजून दाखवते. एकम, दशम, शतम, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष. लक्ष म्हणजे लाख. 5 लाख. 5 लाखाचा चेक आहे. आहात कुठे? श्रावणी देशमुख? कोणी दिला चेक? कुणी दिला? हो, खाली सही बघा ना, कशी झोकदार सही आहे. विक्रमादित्य राज शिर्के. विक्रमादित्य? हा, मी शूटिंगला गेलो होतो ना, त्याच दिवशी मिळाला चेक. विक्रमादित्य राज शिर्के. दिवसभर तो आमच्या बरोबर होता. श्रावणीला तर अगदी फुलासारखं जपत होता हो. आणि श्रावणीची मम्मी म्हणून माझाही काही रुबाब कमी नव्हता सेटवर. रात्री शूटिंग संपल्यानंतर सुद्धा विक्रमादित्य राज शिर्के स्वतःच्या गाडीतनं इथपर्यंत आम्हाला सोडायला आला होता. पण रोज रोज त्याच्या गाडीतनं येणं म्हणजे बरं दिसत नाही हो. म्हणजे आपलं काही स्टेटस आहे की नाही. मी तर ठरवलंय उद्या गाडी बुक करायची. गाडी? तू गाडी घ्यायचं ठरवतेस? ओरडू नका हो, तुमच्या पैशातनं घेत नाहीये गाडी. विक्रमादित्यने आम्हाला घरी बोलवले भेटायला, तेव्हा आम्ही काय ऑटो रिक्षातनं जाणार का? तुमच्याशी का बोलतेय मी? उद्या शॉपिंगला जायचंय. आता मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं होणार म्हटल्यावर खर्च होणारच. तुम्हाला काय कळणार म्हणा. तुम्ही बसा चिल्लर मोजत. एकम, दशम, शतम, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष. स्ट्रायकरचं काम खरं सोंगट्यांना गती द्यायचं, एक दिशा दाखवायचं. पण सोंगट्यांनीच असा असहकार पुकारल्यावर डोकं आपटून घेणं बिचाऱ्याच्या नशीब येतं. दादू असं का म्हणताय तुम्ही? प्रत्येक खेळाचा एक अंत असतोच ना. पण आता स्ट्रायकर तुमच्या हातात आहे. तुम्ही मनात आणलं तर नव्याने खेळ सुरू होऊ शकतो. आणि दादू, तुम्हीच म्हणता ना, कुठलाही माणूस वाईट नसतो. परिस्थिती वाईट असते म्हणून तो तसा वागतो. दादू, आता विक्रमादित्यच बघा. शाळा पाडण्याची धमकी देणारा विक्रमादित्य आणि अचानक माझ्याशी नम्रपणे वागणारा विक्रमादित्य. त्यात किती फरक होता.
हे असं म्हणजे तुम्हीच सांगा दादू, हे काय समजायचं? मृगजळ म्हणायचं, मृगजळ. हाती काही न लागणार. आणि मृगजळाची व्याख्या माहीत असणाऱ्याला सुद्धा जर हे लोक मृगजळ दाखवत असतील तर फार कठीण आहे. देऊ यांचा जन्म राजघराण्यात झाला. चाली खेळतच ते मोठे झाले. यांच्याकडे कधी कोणाचा बळी द्यायचा हे बळी जन्माला येण्याआधीच ठरलेलं असतं. आणि त्यात आपले शिक्षक काय आरामशीर बळी गेलेले. आणि यात माझ्या शाळेतल्या मुलांचं भवितव्य आधांतरी राहू नये म्हणून मी हातात स्ट्रायकर घेऊन बसलोय. पण दादू, ह्या सगळ्यांना तुम्ही एकटे कसे सामोरे जाणार? घाबरू नकोस, माझ्याकडे क्वीन कव्हर आहे. आणि ज्याच्याकडे क्वीन कव्हर असतो तो हमखास विजयी असतो. नील भैया, आम्हाला एक कळत नाहीये, तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट इथे हजर असताना तुम्हाला बाहेर जायची काय गरज आहे? आम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट या कैदखान्यात नाही मिळत विक्रम. तुमच्या गरजा वेगळ्या, आमच्या वेगळ्या. नील भैया, तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट इथे हजर करण्यास आम्ही समर्थ आहोत. तुम्ही फक्त आवाज द्या. माय गॉड, वा, माझं फार मोठं काम केलंस विक्रम. थँक्स. थँक्स. खरं तर आम्ही तुम्हाला म्हटलं